दर्यावरती स्थिरावली, दगडावरती दगड आपटला महाराज, पण परमार्थाच्या जोरावरती असा पराकोटीचा परमार्थ करून दाखवला. त्या दगडावरती दगड आपटून त्या दगडामधून टाळ जिंकण्याचा नाद काढला आणि या पंढरीच्या पांडुरंगाला नाचायला लावला. असा पराकोटीचा परमार्थ त्यांनी घडवला. ते देहू निवासी तुम्हा सकलांच्या हृदयाचे अधिष्ठान असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्य गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संत प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. त्या अभंगामधून संतांचं देवाचं संतांच्या रूपाने येण्याचं कार्य तुकाराम महाराज वर्णन करतात. अभंगाकडे परत पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. संत श्री सद्गुरु बाळूमामा व सत्यबा माता पालखी क्रमांक 1 श्री क्षेत्र मेथके या ठिकाणून ही पालखी निघाली. ब्रह्मती करत या गावावरून त्या गावावरती अस्मिनी गावामध्ये पालखी पोहोचली. सुंदर अशी सेवा तुम्ही सगळ्यांनी करत आहात. तुम्ही सगळे करत आहात. माझ्या प्राणामनामध्ये या काळ्या मातीमध्ये जगाच्या मालकाचा दरबार घातला की भक्तीच्या जोरावरती आहे. देव पाहुणा आला तर आपल्या घरी 4 दिवस राहायला आता नको म्हणायला लागला. एवढी माणुसकी उरली. पण आज या ठिकाणी तुमच्या हातून जी भक्ती घडली त्या भक्तीच्या जोरावरती देव आला. तुम्हा सगळ्याच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. तुम्ही भक्ती करता ती भक्ती त्या भगवंताला आवडली म्हणून देव इथे थांबला. पालखीचे कारभारी जे अण्णांच्याही चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. सगळे मिडके बंधू असतील, पुजारी दादा असतील, आचार्य मामा सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. महाराज तुम्हाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद. पांडुरंगा लय अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. मामांचा जुना मेंढका आहे. आमचे पप्पू दादा तुमच्याही चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. नेहमीप्रमाणे आमचे असलेले शांतीलाल महाराज कोळेकर महाराज तुमच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. जय बाळू. जय बाळूमा. शांतीलाल कोळेकर हा त्यांचा YouTube चॅनल आहे. त्याच्यावरती मामांचे विविध कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतील. त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हालाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. सिस्टीमवाले दादा सगळ्यांना टाळ्या वाजवा. सुंदर अशी सिस्टीम आहे. तुम्हालाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. वाटते काल राहुल ढेकळेंचा फोन झाला होता. यावं की नाही हाही प्रश्न होता. त्यामुळे आता नुकत्याच कथा संपन्न झाल्या आणि आम्हालाही सुतक पडलं होतं. काल सावडण्याचा विधी आटोपला होता म्हणून मी आतमध्ये जाऊन सुद्धा दर्शन घेतलं नाही. बाहेरच येऊन भंडारा लावायला लावला. परंतु करा सेवा करावी लागते म्हणून या ठिकाणी सेवेचा योग आला. त्या राहुल दादाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. तसं हे गाव आमच्या नातेसंबंधातलं गाव आहे. बरीचशी आमच्या गावातली नातीगुती या गावामध्ये आहेत. गाव जरी आमचं लांब असलं तरी नातीगुती ह्या गावामध्ये आहेत आणि आज या ठिकाणी येण्याचा सहयोग आला. तेव्हा सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. सुंदर अशी सज्जन आमचे हरिभक्त पारायण मामांचे सेवक सचिन महाराज सुतार, हरिभक्त पारायण मामांचे सेवक आमचे विठ्ठल महाराज कदम, युवा मृदुंगमणी मृदुंगराज मामांचे सेवक महेश महाराज डोबळे त्रिरत्नाच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. विनेकरी बाबा तुमच्याही चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. ही उभं राहिलेली सगळी महाराज मंडळी, महाराज तुमचं मन मोठं आहे, थोर आहात तुम्ही, भक्तीमध्ये तुम्ही अनुभवी आहात. तुम्ही सगळे माझ्या सेवेसाठी उभा राहिलात, माझ्या सेवेमध्ये उभा राहिलात. मी एवढा मोठा नाही, मी महाराज नाही, महाराज मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकर नाही, मी शास्त्राचा अभ्यासक नाही. मी माझ्या बाळूमामाचा गडी आहे. या मालकानं मला काम दिलंय. 18 वर्ष मिलिटरी सर्व्हिस केलेला माणूस आहे. या जगाच्या बापानं काम दिलं म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. गंध नव्हता संप्रदायाचा, काही माहीत नव्हतं. मिलिटरी मधून असं आज्यात घरी आणलं आणि कामाला लावलं. त्याच्या इथे मी कामालाच आहे. त्याचा गडी आहे. पण तुमची मन मोठी आहे म्हणून तुम्ही उभं राहिलात. संप्रदाय खूप सोपा आहे महाराज. सगळ्यात ह्या जगामध्ये सोपं जर काय असेल ना तर भक्ती सोपी आहे, परमार्थ सोपा आहे. ए माई ए आजी अगं बस कटायची तू, बस खाली. आता कुठं हळदी कुंकू लावतो सगळ्याला, बस खाली. सगळ्यात सोपं जर काय असेल तर भक्ती आहे, परमार्थ आहे. पण माणसांनी अवघड करून टाकला. तो मी पण आला तिथं सगळं अवघड झालं महाराज. सगळं गोत्यामध्ये आलं.
मन मोकळी पाहिजे, स्वीकार करता आलं पाहिजे. आज तुम्ही मोठ्या मनानं मोकळ्या मनानं माझ्यासारख्या साध्या माणसाला स्वीकार केला ना, ही खरी भक्ती आहे, खरा परमार्थ आहे. त्यासाठी मनच कृती असावी लागतात. आज तुम्ही ही पिढी घडवत आहात महाराज, ही सगळी गावातलीच मुलं तुम्हाला खूप कौतुकास्पद आहे महाराज. आमच्या भागात जर तुम्ही आला ना महाराज, काय काय गावाला औषधाला टाळकरी राहिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. औषधाला टाळकरी राहिले नाहीत. आणि जर सप्ताह करायचा म्हटलं ना तर आळंदीवरून विकत आणावे लागतात 8 दिवसासाठी, अशी परिस्थिती. पण तुम्ही येणारी पिढी महाराज घडवत आहात. ते लहान लहान लेकरं आवडीनं उभी राहिली, वाजवतील त्यांनी कसा कटाळ वाजवाना, वाजवतील, उभं राहिलं हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. आज चुकीचा वाजवतील, उद्याची चुकीचा वाजवतील, परवा दिवशी त्यांना कोणतरी सांगणारा भेटल, अरे असा नाही असा धर आणि असा नाही असा वाजव, कोणतरी सांगणारा भेटल आणि त्यांनाही त्याची गोडी लागल. अरे खाऊ खाऊ त्यांच्या धावल्यावरती उद्या येणारच नाही तिकडे, म्हणणार हे नको बाबा तिकडे माणसं आगाव धावतात. ठीक आहे, गोड आहे, गोड परमार्थ आहे. असे नवीन नवीन पोरं दादांना तुमच्या आई वडिलांच्या चरणाला माझा साष्टांगाचा दंडवत आहे. तुमच्यासारखी लेकरं असे आई वडिलांच्या पोटी जन्माला आली. धन्य आहे ते आई वडील, धन्य आहे तुम्हाला परमार्थ इतक्या लहान वयामध्ये कळला. आमचं खूप उशीर झाला त्या भगवंतापाशी यायला, पण ज्या वेळेला आलो त्या वेळेला कळलं की हा जगाचा बाप काय आहे. ते दाखवून दिलं तुला, त्यांनी दाखवून दिलं या भगवंतानं. अरे तू माझ्यापाशी आलायस ना, तू माझ्यापाशी आलायस ना, मी कोण आहे, मी काय करू शकतो, जगाच्या बापानं दाखवून दिलं. आणि म्हणून तिथं देशाचा सैनिक होतो, आता मामाचा गडी म्हणून राबायला लागलो. तुम्हाला सगळ्याच्या चरणाला माझा साष्टांगाचा दंडवत आहे. अभंगाचा भावात अगदी थोडक्यामध्ये पाहायचा आणि मामांच्या चरित्राकडे आपण परत व्हायचं. जास्तीत जास्त मामाचं चरित्र आपण पाहायचं. साधी गोष्ट आहे महाराज, हसू शकतो आपण. काही काही वाटेल की बा आता बाबा आला, इतक्या लग्न आलाय, आणि आजकाल हसण्यावरती जरा जास्त जोर आहे. पण एक सांगू का माझ्या माईंनो, हसवणं खूप सोपं आहे. पण मला एक साधा प्रश्न आहे, तुम्हाला हसवण्यासाठी सांगितलं पाहिजे का जीवनाचा हसू होऊ नये म्हणून सांगितलं पाहिजे? काय महाराज, जीवनाचा हसू होऊ नये म्हणून सांगितलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? कारण जीवनाचं इतकं मोठं हसू झालंय ते अजून बघायचं बाकी आहे. येणारा दिवस येणार आहे, मी सांगून जाईल त्याच्यामध्ये की येणारा दिवस किती भयंकर येणार आहे. ते हसू होऊ नये, तुमच्या आमच्या जीवनाची व्यथा होऊ नये म्हणून माझ्या भगवंताची कथा ऐका. निश्चित स्वरूपामध्ये व्यथा होणार. मी नेहमी सांगत असतो, अरे काय ऐकावं माझ्या मामाचं चरित्र, काय ऐकावं माझ्या मामाचं चरित्र. अरे मामाचं चरित्र ऐकलं तर चारित्र्य सुधारल्याशिवाय, पण माझ्या देवाचं चरित्र, माझ्या मामाचं चरित्र ते सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आज सुंदर असा योग आला. अगे अभंगाकडे वळूया आणि लगेच मामांचं चरित्र पाहूया. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्तिवान. तुकाराम महाराज संतांच्या पुढे उभं राहून संतांचं वर्णन करतात. फक्त आता बोलायचं नाही बरं का, खास करून दादांनो, नवीन मुलांना बोलायचं, गप्पा मारायच्या असतील ना पाठीमागे जाऊन गप्पा मारा, माझी काही हरकत नाही. टाळीचा रिस्पॉन्स द्या फक्त, बाकी काय नाही. तुम्ही नाही टाळे वाजवल्या आणि वाजवल्या, आपला काय फरक आहे का? तोटा आहे का आपला? काय माय माऊली तोटा आहे का? अजिबात तोटा होणार नाही. बारामतीच्या स्टेटवर एक पोरगा निघाला, त्याला पेहगावला यायचं होतं, त्या पेह्याला यायचं होतं. पण हिस्ट्रीमध्ये चढलं, हिस्ट्रीचं तिकीट काढलं माय माऊली हो, तिकीट काढलं, तिकीट परत खाली उतरलं. इंग्रज भाऊ गोड सांगायचे बघा, खाली उतरलं कंडक्टर आला, टिंग वाजली, हिस्ट्री गेली, मोठे हसायला लागला. आनंद झाला बाबा, त्यांना खूप आनंद झाला. मला रावलं नाही का बाबा, तुला एवढा आनंद झाला? विचारावंसं वाटलं, विचारलं, अरे असं काय झालं, का तुला आनंद झाला? मला वाटलं फसवलं असं कंडक्टरला. आणि त्यावेळी सांगितलं, म्हणला कंडक्टरला फसवलं. म्हणलं काय केलं? म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही. कंडक्टरचा काय तोटा आहे का? त्याला तिकीट भेटलं, इष्टी हल्ली, तिकीट जा नाही तर जाऊ नको, तोटा त्याचा नाही. टाळ्या वाजू नका, काही फरक पडत नाही. एवढा वेळ आपल्यापासून त्या टाळ्या ऐकायला आपल्यापाशी नाही. कमी वेळेमध्ये जास्त तुम्हाला चरित्र सांगावं, कमी बॉलमध्ये जास्त रन काढावेत. आता मॅच चालू आहे आता T20, त्या भाषेत कमी बॉलमध्ये जास्त रन काढावे. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्तिवान.
संतांच्या पुढे उभा राहून तुकाराम महाराज संतांचं वर्णन करत असताना सांगतात की तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात आणि मग काय म्या पतितो कीर्तिवानो. या ठिकाणी विशेषण वापरलं तुकाराम महाराजांनी, कृपावंत. तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात, मग काय म्या पतित कीर्तिवानो. इथं कुठंतरी संतांच्या वर्णन करत असताना तुकोबरायांनी स्वतःच्या वाणीला मर्यादा स्पष्ट केलेली आहे. तुकाराम महाराजांची वाणी एवढी कमजोर होती का तिला मर्यादा येईल. साक्षात भगवंताचं त्या ब्रह्मांड नायकाचं वर्णन करणारे, त्या भगवंताचं वर्णन करणारे तुकोबराय, त्यांच्या वाणीला मर्यादा येईल. आणि ते संतांच्या विषयी बोलत असताना सांगतात की तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात आणि मग मी काय म्या पतित कीर्तिवानो. आणि माझ्यासारखा पामर तुमची काय कीर्ती वर्णन करणार आहे. या ठिकाणी उपमा वापरलेली आहे. संतांना आईबापाची उपमा दिलेली आहे, पण ती उपमा आईबापाची सहज संतांना दिली तर ती उपमा कशी योग्य असेल तर आईबाप आणि संतांच्या मध्ये काहीतरी साम्य असणार आहे आणि तरच ती उपमा योग्य ठरत असती. मग काय साम्य आहे तर कृपा करण्याच्या बाबतीमध्ये साम्य आहे. जसं संत कृपा करतात तसे आईबाप कृपा करतात, आपल्या लेकरावरती काळजी घेतात, तसे संतही तशी काळजी घेतात. आणि दुसरे काय अर्थ घेतात तर तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपा करण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांचे बाप आहात, तुम्ही देवाचेही बाप आहात. कृपा करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही देवाचेही बाप आहात असाही भाव आहे. तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात आणि मग काय म्या पतित कीर्तिवानो. शंका येईल की देवापेक्षा संत कृपा करण्याच्या बाबतीमध्ये देवापेक्षा श्रेष्ठ आहेत का. देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. अक्कन भर का होईना ते श्रेष्ठ आहेत आणि ते इतके श्रेष्ठ आहेत की तुम्ही कृपा साधू संत आहात, तुम्ही कृपावंत आहात. किती कृपावंत आहे. कृपा करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांचे बाप आहात, सगळ्यांचे बाप आहात. निसर्गाचाही नेम मोडण्याची ताकद संतांमध्ये आहे महाराज. निसर्गाचाही नेम मोडण्याची ताकद संतांमध्ये आहे. किती कृपावंत आहे, किती कृपावंत आहे. नारीचा नर करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. नारीचा नर करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. एवढे कृपावंत आहात. निर्जीवालाही चालवण्याचा, निर्जीवावरही सत्ता चालवण्याचा अधिकार त्यांचा. एवढे कृपावंत आहात. निर्जीवाचाही उद्धार करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. एवढे कृपावंत आहात, कृपावंत आहे. आणि म्हणून सांगतात की काय नाही पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारवे जन जड जीवा. जनाचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला तुम्ही आले. देव आणि देव कोणा एकासाठी येतो, देव देतो कोणा एकासाठी येतो आणि संत येतात सकळांचा उद्धारासाठी येतात. ती थोडक्यामध्ये ऐकून जा. म्हणजे माऊली, विश्व माऊली अवताराला आले. सकळांचा उद्धार माझ्या माऊलींनी केला. भिंत चालवली, जडाचा उद्धार केला. निर्जीव भिंत चालवली, जडाचा उद्धार केला. रेड्यामुखी वेद बोलवले, जीवाचा उद्धार केला. आणि ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा झरा तुमच्या आमच्यासाठी देऊन गेले. सकळ जनांचा उद्धार केला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव. जनाचा जडाचा आणि जीवाचा उद्धार आहे. माझा देव ज्यावेळी बाळूमामांच्या रूपाने अवताराला आला, त्या मामाने जनाचा जीवाचा उद्धार, सकळांचा उद्धार केला.
साल 1928 ला बळवंत पाटलाच्या शेतामध्ये 200 पेंड्यांना 22 पोती जोंधळा दिला, आशीर्वाद दिला, 22 पोती जोंधळा दिला. त्या जडाचा उद्धार या भगवंतानं केला. त्याच बळवंत पाटलाच्या इथं आटलेल्या म्हशीला पुढे 6 महिने दूध द्यायला लावलं, जीवाचा उद्धार केला. या भगवंतानं, या परमेश्वरानं साल 1962 मामा कर्नाटकच्या भागामध्ये, आणि कर्नाटकच्या भागामध्ये माझा देव असताना सकाळची वेळ असा मामाचा तळ पुढं पडलेला आहे, तंबू मारल्या, तंबूच्या समोर पांढऱ्या घोडीवरती देव बसलेला आहे. आणि देव बसलेला असताना देवाची नगर पुढं चालणाऱ्या गाढवाकडे गेली. मारत्या नावाचं गाढव गवत खात होत. गाढव हा सगळ्यात हुशार प्राणी, बरोबर आहे का? सगळ्यात हुशार प्राणी गाढव. त्या गाढवाकडे नजर गेल्याबरोबर देवाला आवाज दिला, हे मारत्या, हे राजाच्या काय करायला लागलायस रे, इकडे ये रे सुकाळीच्या. आणि असं म्हटल्याबरोबर मारत्या नावाचं गाढव पळत आलं. मामांच्या समोर आलं, फुरफुर फुरफुर करायला लागलं. देवाला सांगितलं, मारत्या लय वरी झाली आता, अरे ही बकरी राखून राखून पाय थकलं रे माझं. हे मारत्या, आता बकरी राखणं या बाळूधनगराला होत नाही. आजपासून तू एक काम करायचं बघ, कसं ती मुंडका हलवायचं. हे मारत्या, आजपासून बाळूधनगराची बकरी राखण्याचं काम मी तुला देतो. बकरी राखायची कांगाळी येता कामा नये. आणि मारत्या नावाचं गाढव महाराज मुंडका हलवत होतं. त्या दिवसापासून साल 1962 मारत्या नावाच्या गाढवाला मामानं बकरी राखायला लावलं. मारत्या नावाच्या गाढवानं अखंड बकरी राखली. मामांची समाधी 1966 ला. तिथून पुढे सुद्धा ह्या मारत्या नावाच्या गाढवानं मामाची बकरी राखली आणि बकरी राखून स्वतःचा उद्धार करून घेतला, जीवाचा उद्धार केला. गाढवाला बकरी राखायला भगवंत लावतो, त्या गाढवाला बकरी राखायला लावतो. तुम्ही आम्ही चालती बोलती माणसं आहोत. त्या गाढवाला कळलं मामाच्या बकऱ्याचं महत्व, तुम्हा आम्हाला कळू नये का मामाच्या बकऱ्याचं महत्व? त्या बकऱ्या देवाच्या बकऱ्याचं महत्व काय आहे ते तुम्हा आम्हाला कळलं, त्या गावाला कळलं, म्हणून 5-6 दिवसाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. जीवाचा उद्धार ह्या भगवंतानं केला. त्या बकऱ्याला, गाढवाला बकरी द्यायला लावलं, जीवाचा उद्धार केला. साल 1931 हुनरगीमध्ये, साल 1931 हुनरगीमध्ये मामांची बकरी गेली. बकऱ्याचा तळ पडला हुनरगीच्या माळावर. 2-3 दिवस झाले हुनरगीच्या माळावरती माझ्या देवाचा तळ आहे. आणि देवाचा तळ असताना ह्या भगवंतानं लक्ष्मी नारायणाची आठवण काढली. सांगितलं, चला रे गड्या हो, लक्ष्मी नारायणाचं दर्शन घेऊया. लक्ष्मी नारायणाच्या दर्शनाला माझा भगवंत गेला. दर्शन घेतलं, पाया पडला. चुरमुऱ्याचा निवेद भगवंतानं लक्ष्मी नारायणाला ठेवला. आणि तिथून म्हटला, चला रे, म्हणला धनगरवाड्यामध्ये लेकरावा भेटूया. आणि धनगरवाड्याच्या दिशेने देवाचं पावलं पडायला लागली. गावामध्ये खबर आली, देवाला देवाला आजा आला, आजा आला, देवर्षी आलं, देवर्षी आलं. हे लोकांचा लोंढा मागे लागला. आणि धनगरवाड्यामध्ये चिचोचं बन होतं, चिचोची झाडं होती. त्या चिचोच्या झाडाखाली देव बसल्या. एका दगडावरती देव बसला. आणि दगडावरती देव बसल्यावरती सगळी माणसं येत होती, पाया पडत होती. महाराज दर्शन घेत होती. भंडारा लावला जात होता. उभारणाकडे भंडारा लावला जात होता. माणसं जाऊन साईडला जाऊन उभी राहत होती. हे माझ्या माई साईंनो, असं घराच्या अंतरा इतके मामांच्या लिकीबाळी उभ्या केल्या होत्या. काकला लेकरं होती. एक मी लिकीबाळी अशा पुढे येणार. सगळ्या पुरुषांची दर्शन घेऊन झाली आणि देवाची नजर त्या लिकीबाळीवरती गेली. देव बोलला, हे पोरी हो, काय रे बाळांनो, काय झालं राज? एवढंच बोलला. तसे आपल्या आई बापाला भेटायला यावं तसे लेकीबाळी पळत 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 मामापाशी अशा गराडा घातल्या लेकीनं मामाच्या. अपार जीव लावला मामानं. आज सुद्धा जीव लावतो. हा सुद्धा भगवंत आज सुद्धा अपार जीव लावतो. गराडा घातला सांगू लागल्या, देवा या जा, तू आर कधी येतो? परत गेलास की वरीस 2-2 वरीस तू आमच्या गावाला फिरकत बी नाहीस. आणि हे देवा, अरे तू गेला, तू आल्यावरती आम्ही तुम्हाला घरानं सांगतोय, पण तू गेल्यावर आम्ही घरानं कुणाला सांगायचं रे देवा? अरे आमची लेकरं बाळ आजारी पडते, त्यांना बाहेर बसा होतो, त्यांना लागील होत, तापाने फनफन करते ती. ए मामा,
तर आमची लेकरं बाळ काहीतरी त्यात मरून मी जात्या तर मामा. अरे आज्या तू नाही आलास, तुला नाही सांगितलं तर कोण आमचं ऐकणार? डॉक्टर नाही, वैद्य नाही, दवाखाना नाही, काय बी नाही रे देवा. देव सगळं ऐकून घेत होता आणि देवाची नजर देवाच्या डाव्या बाजूला एक वरुटा पडला होता, त्या वरुट्यावरती गेली. वरुटा कोणाकोणाला माहिती, हात करताना माहिती नाही. चूल फुकायला असतो, चूल फुकायला असतो, सगळे हा म्हणत्या. पुरण वाटायला असतं. कशाला? फक्त पुरणच वाटायचा. कणिक बी ठोसाय असते. वाटायसाठी वरुटा होता, भला मोठा एवढा असा वरुटा. आणि तो वरुटा तिथं पडलेला. तो वरुटा कशासाठी होता? ते चिचचं बन होतं, त्या धनगरांनी चिचा काढायच्या, तिथं चिचुक काढायचं, ती चिचुक भिजवायचं, त्याची खळ करायची आणि गुंगडी बनवली की त्या गुंगडीला लावायची. त्यासाठी तो वरुटा त्या ठिकाणी, तो पाटा, मोठा पाटा, त्या मोठा वरुटा पडलेला. आणि देवाची नजर त्या वरुट्याकडे गेल्याबरोबर महाराज म्हणजे दगडाचा वरुटा थरथर थरथर कापायला लागला. दगडाचा वरुटा कापायला लागला. देवानं शब्द ऐकून घेतला. देव म्हणाला, हे पोरी हो गपार, अरे मी आलोय ना वही, कशा काय बोलायला लागलाय सर, काय मी काळजी करू नका, मी हाय ना. असं म्हटल्यावरती सगळ्या लेकीबाई शांत झाल्या. आणि शांत झाल्यावरती देवाची नजर त्या वरुट्याकडे गेली. देव कडाडला, ए सुकाळीच्या, अरे किती वरी झालं, इथं पडून राहिलाय, मुटकीर रांडायच्या. कसा वरुटा उभा राहिला. येतोच कालवा, आवाज वाढायला लागलाय. उद्याचा कार्यक्रम कठीण होईल आपल्याला. वरुटा उभा राहिला आणि उभा राहिल्यावरती सगळा कालवा झाला. वरुटा उभा राहिला, दगड उभा राहिला, दगड उभा राहिला, वरुटा उभा राहिला, वरुटा उभा राहिला. कोणी काही म्हणायला लागलो आणि हे गर्दी बघायला पाहायला लागली. देवाने शिव्या दिल्या, 2-4 आचकाट इचकाट शिव्या हासाडल्या. वार म्हणला बाजूला, तुमचं काम न बघितलं. तशी पुरुष मंडळी मागे सरली. सगळे लेकी बाळी उभ्या आणि देव ताकीद करतोय, हे सुकाळीच्या, अरे किती वर्ष पडून राहणार, अरे माझ्या लेकी बाळी अडचणी आहेत नव, उठ म्हणला, उभा राहा. उठून उभा राहिला आणि देव सांग 3 वेळा देवानं हातातली काठी मारली. सांगितलं, हे म्हणला सुकाळीच्या, आजपासून या धनगरवाड्याचा ब्रह्मदेव तू आहेस. माझ्या लेकीबाळी तुझ्यापाशी येतील, तुला गारानं सांगतील, त्यांचं गारानं तू ऐकून घ्यायचं. आणि जर गारानं नाही सोडवलं तर गाठ वाळून धनगराची. ताकीद केली त्यावर त्याला आणि सांगितलं, तुला निवड म्हणशील तर चुरमुराने फुटाण्याचा हाच तुला निवड राहील. साल 1931, आज 2025 चालू आहे. अजून 6 वर्षानं 100 वर्ष पूर्ण होणार. आज जरी त्या हुनरगीच्या गावामध्ये गेला, तो वरुट्याचा केलेला ब्रह्मदेव आज तसाच तिथे आहे. अजून सुद्धा लेकीबाई त्याला घरानं सांगतात आणि अजून सुद्धा तो काम करतो. तिथं जगाचा उद्धार केला. बुडते हैं जनना देख बेडोला, बुडते हैं जनना देख बुडते
जगाचा कळवळा संतांना अखंड, माझ्या मामाला अखंड सगळ्यांचा कळवळा राहिला. आणि म्हणून या जगाच्या मालकानं भ्रमंती केली. त्या दगडाला देव म्हणून उभं केलं, नाचता काय तो देव तिचं काम करतो. अरे माणसाला कामाला लावणारा देव बघितला असेल, देवाला कामाला लावणारा देव बघितला असेल, पण दगडालाही देव म्हणून त्या कलियुगामध्ये कामाला लावणारा एकमेव देव म्हणजे माझा बाळूमामा. जनाचा उद्धार केला, जगाचा उद्धार केला, जीवाचा उद्धार केला. आज जवळजवळ 19 पालख्या आदमापूरच्या, एक पालखी सत्यवा मातेची, 20 पालख्या ह्या जगाच्या जगदुनियामध्ये माझा देव सोडून गेला. केवळ कशासाठी? तर जनाच्या उद्धारासाठी. आज इथला कोण हा तळावरती बकरी दाखवायला येणारा म्हणून कोण कोणाचा पाहुणा नाही, कोण कोणाचा नातेसंबंध नाही, कोण मामाच्या नात्यातला नाही, कोण कुठल्या गावात येतो, कोण कुठून येतो आणि जगाच्या मालकाची सेवा करून जातो. कशासाठी? तर जनाचा उद्धार करण्यासाठी. ती बकरी सोडून गेला. आणि म्हणतो तुकोबाराय म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीवन. जनाचा उद्धार आहे, जगाचा उद्धार आहे, जीवाच्या उद्धारासाठी भगवंताचा अवतार झाला. वाढवया सुख भक्तिभाव धर्म तो सुखाचा मार्ग तो मामाला सांगून गेले. त्या सुखाच्या मार्गाचा रस्ता तो मामाला सांगून गेले. ते परंपरेनं चालत आलेलं, कुळाचरणानं चालत आलेलं नाव विठोबाचं जे आहे, माझ्या मामाने पांडुरंगाची वारी केली. का केली बरं पांडुरंगाची वारी? कधी विचार केला का? ऐका ऐका माझ्या मैदानांनो, माझा मामा नेमका कोण आहे पुढे चरित्रामध्ये येऊन जाईल. पण या पांडुरंगाची वारी का केली? अरे या कलियुगामध्ये माझा देव अवताराला आला ना. ज्या वेळेला देव अवताराला आला त्यावेळेला अपार कष्ट सहन केलं. पोटासाठी वनवन फिरावं लागलं, माधवगिरी मागावी लागली. जोळीमध्ये लोकांनी शेण घातलं, माती घातली, तरी देव शांत राहिला. तेच माऊली, तोच निवृत्ती दादा, तोच ज्ञानदादा, तोच सोपान काका मामांच्या रूपानं अवताराला आले आणि सकाळांना मार्ग दाखवायला आले. जो हटयोग होता तो लय योगामध्ये परिवर्तित झाला. तो लय योगामधला हा योग होता तो सहज योगामध्ये परिवर्तित माझ्या मामाने केला. ज्ञानदादा, निवृत्ती दादा आणि सोपान काकांचा एकत्रित अवतार म्हणजे माझ्या मामाचा अवतार आहे. आगळा वेगळा अवतार नाही. हे संत कुठले आगळे वेगळे नाही. मामांचं पांडुरंगाचं आगळं वेगळं नातं पांडुरंगाचं आहे. माझा मामा सांगतो, मी स्वतः प्रब्रह्म असून शेष नारायणाचा मी शिव शंभोचा अवतार आहे. मामा ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि देवादिदेव महादेवांचा एकत्रित अवतार म्हणजे माझ्या मामाचा अवतार आहे.
मामांच्या रूपाने एकत्रित अवताराला आले आणि देवानं या कलियुगामध्ये येऊन काय केलं असेल तर धर्मस्थापनेचे कार्य केलं महाराज. आज जगाच्याही इतिहासामध्ये नोंद घ्यावी, जगाच्याही इतिहासामध्ये नोंद घ्यावी, एवढं मोठं अन्नछत्र जर कुणाचं असेल तर या मामाचं अन्नछत्र आहे. 20 सत्यवा मातेची पालखी धरून 20 पालख्या, 21वा आदमापूर आणि 22वा मेतक अखंड अन्नदान चालू आहे आणि कितीतरी मंदिरावरती अन्नदान चालू आहे. आज जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं अन्नछत्र असेल तर बाळूमामाचं अन्नछत्र आहे. ज्या वेळेला देवाला अन्नासाठी लोकांनी त्रास दिला, जेवणासाठी पोटासाठी त्रास दिला, खप्पर मिळलं नाही, हाल सोसावे लागले, आज त्याच देवाच्या दरबारामध्ये येऊन लाखो लोक दररोज अन्न ग्रहण करत असतात. त्या धर्माची स्थापना करायला देव अशा रूपानं अवतराला आला. तुम्हा आम्हाला सुख देण्यासाठी बकरी आली, तुम्हा आम्हाला दुःख देण्यासाठी आलीच नाही, तुम्हा आम्हाला सुख देण्यासाठी, तुम्हा आम्हाला सुखाचा मार्ग देण्यासाठी आली. खरंच परपंचमध्ये आनंद आहे का? खऱ्या मनाने सांगायचं गड्या, ए माहिती खरंच आनंद आहे का? नाही म्हणते, हळूच नाही म्हणते. काळजी करू नका, तुम्हाला घटस्फोट घ्या असं कुणी म्हणणार नाही. हा, एवढं सोपं नाही. अरे ह्यांना त्र्यंबकेश्वरला जावं लागेल. पण ते सुख देण्यासाठी मला सांगा, घरामध्ये खरंच खऱ्या मनानं सांगायचं, अगदी खऱ्या विनोदाचा भाग वेगळा. खरंच एखादी गोष्ट कळवळ्यानं हृदयापासून सांगितली तर घरामध्ये कोण ऐकणार आहे काय? नाही. कोण आहे? खरंय की नाही? अगदी खरंय, खरी बोलली ही माहिती. सगळ्याच्या घरी आमचं तुमचं हे वेगळं नाही, सगळ्याचं सारखंच आहे. घरोघरी मातीचे चोली आहे. पण एक सांगू का, त्या कळवळ्यानं, त्या खऱ्या हृदयातून त्या कळवळ्यानं जर ह्या मामाला सांगितलं, त्या आईला सांगितलं ना, ती गोष्ट त्याच्यापर्यंत पोचते आणि ऐकतो देव. आतापर्यंत इतिहास त्याचं सामर्थ्य तेवढं आहे. मला सांगा ना, अरे माझ्या देवाचं जर सामर्थ्य नसतं ना, माझ्या आईचं जर सामर्थ्य नसतं ना, तर उभ्या पिकामध्ये बकरी चरू दिली नसती. आज मामाची बकरी उभ्या पिकामध्ये चरतात. कुठल्या द्वारावरती? खात्री आहे, प्रत्येकाला विश्वास आहे, अरे माझा देव मला काहीच कमी पडू देणार नाही, हा विश्वास प्रत्येकाला आहे. आज 19-20 पालख्या उभ्या पिकामध्ये मामांची बकरी चरतात. ते सुख देण्यासाठी आला. म्हणून तुकाराम महाराज भाडवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणा विठोबाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे जगी तुम्ही संत जन. हा, तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे जगी तुम्ही संत जन. या ठिकाणी संतांना चंदनाची उपमा दिली. का चंदनाची उपमा दिली? कारण चंदनाचा गुणधर्म आहे सुगंध देणे, शीतलता देणे. त्याला उघडलं तरी तसाच आहे, पावडर केली तरी तसाच आहे, तुम्ही त्याला ओला गंध केला तरी तसाच आहे. तो त्याचा गुणधर्म सोडत नाही. कुठला गुणधर्म आहे? सुगंध देणं आहे, शीतलता देणं आहे. आणि संतांचं काय आहे? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. जगाचंच कल्याण करायचं, जगाचंच कल्याण करायचं आणि जगासाठीच जायचं, हा संतांचा गुण आहे. ते सोडत नाही. टाळ्या वाजवा, मला सांगतात, टाळ्या वाजवा, टाळ्या. अभंगाचा सरळ आणि साधा भावार्थ सांगला महाराज मंडळी. माझं म्हणणं अजिबात नाही की या अभंगाचा भावार्थ असा. प्रत्येकाच्या विचारानं, प्रत्येकाच्या बुद्धीनं याचा भावार्थ वेगळा असू शकतो. पण या अभंगातून नेमकं काय म्हणायचं हे फक्त तुकाराम महाराजच सांगू शकतात. एकदा विठोबा रुक्माईचं भजन होईल आणि मामांच्या हरे विठोबा
सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, सुंदर असं भजन करायचं. एक क्षणासाठी का होईना त्या जीवाची आणि शिवाची भेट झाली पाहिजे असं भजन करायचं. दुसरा हार आहे. भाग्य आहे आमचं सुद्धा की बापापाशी सेवा चालूच असते. जगाचा मालक बाप आहे आमचा. फिरत असतो अख्खं महाराष्ट्राच्या बाहेर आणि आईपाशी आलं विशेष असं वाटतं. कारण आईच्या कृषीची ऊब जरा वेगळीच असते. ती लेकराला काय सांगायला नको. हा जिथं जिथं जाईल तिथे तर मामा आईचं सुद्धा अंतकरणानं जवळ घेतो, ह्याच्यामध्ये शंका नाही. पण प्रत्यक्ष सत्यवा मातेच्या दरबारामध्ये आला एक वेगळंच वातावरण असतं. बाकी खूप दिवसानंतर त्या ठिकाणी सेवा बोलच आहे मेजर, फुलात फुल जाईचे जगात प्रेम आईचे. वा कसा डायलॉग हाणला बघितलं का? ह्या जगाच्या पाठीवर जगाच्या मालकानं अवतार घेतला 1892ला. शेवट आठवण करायची. 1892ला धनगराचं कुळ या भगवंतानं निवडलं. देव धनगराच्या कुळामध्ये अवताराला आला असला तरी देव कोणा जातीचा, धर्माचा, कोणा पंथाचा झाला नाही. देव गोरगरिबाचा, श्रीमंताचा झाला नाही. देव झाला कुणाचा? ज्यानं त्याच्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली देव त्याचा झाला. ज्यानं भक्ती केली, ज्यानं सेवा केली, ज्यानं परमार्थ केला, ज्याच्याकडून त्याची सेवा घडली देव त्याचा झाला. देवाला जातपात बघितली नाही. 18 पगड जातीला जवळ केलं. मुसलमानाच्या बापूसाहेब कलावंतासाठी देव स्वतः गुन्हेगार होऊन कटघऱ्यामध्ये उभा राहिला. तिथं देवाने धर्म बघितला नाही, फक्त बघितली सेवा. म्हणून माझा देव कुठल्या जातीचा नाही, कोणा धर्माचा नाही. शंका असेल मनामध्ये, अनुभव येतो बऱ्याच वेळा. देव धनगराचा आहे, मग आपण कशाला जायचं? देव धनगराचा आहे, मग आपण कशाला जायचं? देव कोणा जातीचा होऊ शकत नाही, कोणा धर्माचा नाही. सकळांच्या उद्धारासाठी देवाला अपार कष्ट आहे. भगवंतानं 1892ला देवाचा अवतार झाला. पुढे जाऊन 1896 4.5 वर्षाचा कालावधी गेला आणि आदिशक्ती अधिमया सत्यवा मातेच्या रूपाने अवताराला आलेली आहे.
टपलं तर घुमायला लागलं असतं. आणि काय हरकत नाही, घुमलं पाहिजे. शिताना घुमायचं तर घुमायचं कुठं? माझं स्पष्ट मत आहे, आनंद घ्यावा, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. उद्याची वेळ सांगून येणार नाही, यानं पुढचा क्षण आपल्याला माहित नाही. आत्ता जीवन दिलं ह्या भगवंतानं, त्या भगवंताच्या दिलेल्या जीवनाचा उपकार त्या परमेश्वराचा समजायचा, आनंद घ्यायचा या जीवनाचा. काही म्हणजे स्मशान व्हायला की बघा तयार होतो. मी तर म्हणतो, ज्या माणसाने 101 वेळा सलग जर एखाद्याच्या अंत्ययात्रेला गेला ना, 101 अंत्ययात्रा जर त्यांनी पूर्ण केल्या, 102 दिवस होतील ना, तेव्हा तो वैरागीच होणार. त्याला पुन्हा संसाराकडे वळून आणलं तरी येणार नाही. आनंद आहे, भाग्य आहे तुमचं आमचं, की आज मामासारखा देव तुम्हा आम्हाला भेटला, तेव्हा मातेसारखी आई तुम्हा आम्हाला भेटली. त्या कलियुगामध्ये फक्त ह्यांची सत्ता चालू आहे. ऐकायला विचित्र वाटेल, कुठल्या देवाला कमी लेखता येतो नाही मला, पण काही गोष्टीचं शास्त्र आहे. त्या ठिकाणी त्या गोष्टी माना नाही तर मानू नका गड्यावर, पण ते आहेत त्याला बदल करू शकत नाही, याला बदल आपण करू शकत नाही. म्हणून मामासारखा देव भेटणं, सत्य मातेसारखी आई भेटणं, ह्याला भाग्य असावं लागतं. आणि त्या क्षेत्राखाली तुम्ही आलो, माझ्या देवानं सांगितलं, अरे म्हणला कलियुगामध्ये समजा देव बोंबलत जातील आणि कलियुगाच्या अंताला बाळू धनगराची झेंडा फडकत राहील. वाक्य नीट लक्षात घ्या. कलियुगामध्ये समजा देव बोंबलत जातील आणि कलियुगाच्या अंताला बाळू धनगराची झेंडा फडकत, कलियुगाच्या अंताला बाळू धनगराचा घंटा वाजत राहील. 2020 आठवा सप्त सुद्धा बंद झालं. मला सप्त का या पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर सुद्धा बंद झालं. चंद्रभागेचा 13 वर्षी वसाड पडला, वारकरी दिसत नव्हता मला. सगळ्या वाऱ्या बंद झाल्या. माऊलींना शिवनेरीमध्ये एसटी मध्ये बसवलं. माऊली एसटीने प्रवास माऊलींनी केला. तो खूप बरा एसटी भेटायला पांडुरंगाला गेले. सगळं बंद झालं ना, सगळं बंद झालं. पण त्यावेळेला एक गोष्ट अतिशय महत्वाची होती. अख्खं जग थांबलं होतं, पण मामाच्या पालख्या सत्यभामा मातेची पालखी अखंड ब्रह्मंती चालू होती. 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजाराचं पब्लिक तिथे येत होतं. मी स्वतः बघितली, स्वतः सांगतो. पोलीस अडवायला यायची, म्हणायचे गर्दी करू नका, एवढं सांगायची, स्वतः पाया पडायची, बुटा काढायची, कसं घ्यायची, निघून जायची. काही थांबवलं त्याला. सगळ्यात मोठा अनुभव त्यावेळेला. आता खंडाकर माणसं कमी आहेत, पण त्यावेळेला एका बकऱ्याच्या खंडामध्ये एका खंडा पाठीमाग 50-50 आणि 60 माणसं बकरी राखायला होती महाराज. आणि अशी काय माणसं होती, भयंकर खोकला, नाक गळतंय, सुट्टी झाली, कोरोनाची लागण झालेली आहे, पण सगळं लपावलं. मामा कशी आला आणि मामाच्या बकऱ्यामध्ये राहिला. कोरोनाची झालेली पेशंट सुद्धा मामाच्या बकऱ्यामध्ये होती. त्यांना तर भगवंतानं बरं केलंच केलं. अरे पण कुणाच्या केसालाही धक्का लागू दिला नाही सामर्थ्य मामाचं. आणि त्यावेळेला जगाला कळलं, त्यावेळेला जगदुनियाला कळलं, अरे जगामध्ये बाळू मामा नावाचा एक महान देव आहे. कोरोनामध्ये सगळं थांबलं, पण त्याची यात्रा थांबली नाही, त्याचा उत्सव थांबला नाही. 18 पालखी अखंड उत्सव चालू. तेव्हा जगाला कळलं. मामानं सांगितलं, कलियुगाच्या अंताला समजा देव बोंबलत जातील आणि बाळू धनगराची घंटा रानोमाळ वाजत राहील, रानोमाळ मामाची घंटा वाजत राहिली. हे माई दादांनो, माना नाही तर मानू नका. येणारा काळ भयंकर परिस्थिती घेऊन येतोय. हे परिवर्तनाचा युग आहे. ते अवलोकनशील करा महाराज. ही गरज आहे जगाला सांगण्याची. ते काम दिलंय परमेश्वरानं, ते आम्ही केलं पाहिजे. आम्हाला जर उभं राहून सांगायचं काम दिलं ना, तर आम्ही ते योग्य ते सांगितलं पाहिजे. तुम्हाला सगळ्याला जागृत केलं पाहिजे. कलियुगाचा अंत निकट आलेला आहे. कलियुगाचा अंत इतका भयान परिस्थितीने 4,32,000 वर्ष आता विसरून जावं महाराज मंडळी. 4,32,000 आयुष्य कलियुगाचं राहिलंच नाही. अरे गायींची हत्या झाली, 1,00,000 आयुष्य कमी झालं कलियुगाचं. आई बापाचा छळ केला, 5,000 वर्ष आयुष्य कमी झालं. आणि असं आयुष्य कमी येत 5,000 वर्ष
शिल्लक राहिलं आयुष्य आता ते पण संपलेलं आहे. 5132 चालू आहे आणि 2032 मध्ये कलियुगाचा अंत झालेला असणार. इतकं भयान परिस्थिती आहे. जरा गेल्या वर्षी आता जी भाकणूक येणार ना मामाची, त्या भाकणुकीवर सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. ए दिदी तुझ्या मिसला ना कलियुगाचा अंत ठरलेला आहे मामा महाराज, काही राहणार नाही शिल्लक. 2025 जगाच्या मालकानं भाकणूक केली आणि परिवर्तनाचं युग सुरू झालं 30 मार्च 2025 संध्याकाळी 5:30 वाजता. ह्या जगामध्ये परिवर्तन व्हायला लागलं. आतापासून मार्च 2025 पर्यंत डोकावून बघा जगाची घडी कशी परिवर्तनाच्या दिशेनं चालली लक्षामध्ये येईल तुमच्या. आमचं लक्ष नाही अजून त्या गोष्टीकडे, पण हे सगळं घडायला लागलेलं आहे. आणि ह्याला साक्षीला 2 धाम साक्षीला आहे. एक म्हणजे जगन्नाथपुरीचं धाम आणि दुसरं म्हणजे प्रति जगन्नाथपुरी म्हणजे पंढरपुराचं धाम. हे 2 धाम साक्षीला आहेत. कारण या धामावरती श्रीकृष्ण निज धामाला आलेले आहेत. पंढरपूरला कोण आहे माऊली? भगवान श्रीकृष्ण निज धामाला आलेले आहेत. आणि जगन्नाथपुरीला कोण आहे? भगवान श्रीकृष्ण जगन्नाथपुरीला आहे. आणि याचं संकेत होतं जेव्हा जगन्नाथपुरीच्या मंदिराचा लेप काढला जाईल कलियुगाच्या अंताचा प्रारंभ, पंढरपूरच्या मंदिराचा लेप काढला गेला, जगाच्या विनाशाच्या दिशेनं पाऊलं सुरू झाली. जगन्नाथपुरीच्या मंदिराचा दगड पडला, जगाच्या विनाशाचा प्रारंभ. पंढरपूरच्या मंदिराचा सुद्धा दगड पडला महाराज गेल्या वर्षी. माहितीये कोणाला? दगडे नावाच्या माणसाच्या अंगावरती पडला. त्या पंढरपूरच्या त्या धामाचा दगड पडला म्हणजे कलियुगाचा अंत सुरू झालेला आहे. मला पुस्तक काढून द्या. येणारी परिस्थिती खूप भयंकर आहे. जगदुनिया पेटलं. काय सांगितलं? पेटलं जगदुनिया पेटलं. होतील बॉम्ब स्फोट होतील, शहराला लागून असलेली शहर उद्ध्वस्त होतील. सगळं द्या. ही मामाची भाकणूक त्याला साक्षीला आहे. कधी वेळ येईल आणि ह्याचा ग्रंथ कधी तयार होईल मला माहित नाही, पण 100% प्रयत्न ह्या भाकणुकीचा ग्रंथ जगदुनियापर्यंत पोहोचवणं. ही भाकणूक सांगून देते कलियुग जाईल सत्ययुग येईल, हिमालय पर्वतावर देव अवतार घेईल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, होईल जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल. येईल जग बुडी येईल. कृष्णामाईच्या काठेला 9,00,000 बांगड्या फुटतील, कर्नाटकच्या जलाशयाला भगदाड पडेल. होईल युद्ध होईल, होतील युद्ध होतील, शहराला लागून असलेली शहर उद्ध्वस्त होतील. पेटल जग दुनिया पेटल. आता देव सांगतोय पेटल जग दुनिया पेटल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, कलियुगाच्या अंताला प्रारंभ होईल. कलियुग जाईल सत्ययुग येईल, हिमालय पर्वतावर देव अवतार घेईल. उडल धुळ माती उडल, कालवल जग दुनिया कालवल. उडतील काळ्या खडकाच्या गा लाह्या गा उडतील, वादळ भूकंप यानं जगाची उलथा पालत होईल. माझा देव सांगतोय ही जगाची भाकणूक जगानं केली. दर वर्षी 12 महिने 12 वर्षाची भाकणूक माझा देव करतो. आपल्या 18 पुराणापैकी महाराज भविष्य पुराण या ग्रंथामध्ये सुद्धा उल्लेख आहे. प्रत्येक संतानात लिहून दिलेलं आहे, फक्त आमचं लक्ष नाही. माऊलींनी लिहिलंय, तुकोबारायांच्या ह्याच्यामध्ये वर्णन आहे, जगन्नाथ महाराजांच्या ह्याच्यामध्ये वर्णन आहे. कलियुगाचा अंत 100% या भविष्य मालिका पुराणामध्ये विस्तृत वर्णन केलंय. त्याच्यानंतर ओडिसाचे संत जे पंचसखा ज्या वेळेला देवाचा अवतार त्या ते पंचसखा देवाच्या बरोबर आलेले, ते पंचसखा अवताराला ओडिसामध्ये आले. ते पंचसखा त्याच्यामध्ये एक संत होते अच्युतानंद स्वामी. त्या अच्युतानंद स्वामींनी लिहिलेला हा भविष्य मालिका पुराण हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये अतिशय विस्तृत जगाच्या विनाशाचं प्रारंभ कशा प्रकारे होणार, जगाचा विनाश कशा प्रकारे होणार हे सगळं लिहिलेलं आहे. अतिशय विस्तृत प्रमाणे लिहिलेलं आहे. त्याचे जे डॉक्टर पंडित काशीनाथजी मिश्रा आहेत त्या महाराजांनी तिथं माझ्यापर्यंत तो पोहोचला. त्या भगवंताची इच्छा आहे म्हणून पोहोचला आणि दररोज घेऊन फिरतो महाराज. एखाद्याने जर प्रश्न विचारला ना ते कसं काय शक्य बाबा, ग्रंथ घेऊन वाच. त्याला म्हणलं ना ग्रंथ घेऊन वाच, ते म्हणतो नको तुम्ही म्हणता तेच बरोबर. ए दादा आपला फोन ठेव, काय लय महत्वाचा फोन आपल्या कशी नाही राहू. हा
विचार करून पहा, ते धुंडाळून पहा, तुम्हाला त्याची उत्तरे मिळतील. येणारा काळ भयंकर परिस्थिती घेऊन येतोय आणि 100% जगाचा विनाश ठरलेला आहे, त्याच्यामध्ये शंका नाही. माझ्या देवानं सांगितलं, जरी आईनं मरी आईची जग दुनियावरून स्वारी गाफरेल, जाळ्यानं ताप बाळानो किरम खोकला भूखंड हाय की हाय 18 तऱ्हेचा एक आजार मनुष्यास होईल, डॉक्टर लोक हात टेकतील, रोगा लागा औषध सापडणार नाही, आड चुकलं खरं खेळ चुकणार नाही. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, कोरोना पेक्षाही महाभयंकर महामारी काय येईल, कोरोना पेक्षा भयंकर रोग येणार. तिसरं महायुद्ध अटळ आहे, होणार म्हणजे होणार आहे. फक्त आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये सत्यव मातेचा भंडारा यात्रा उत्सव होईल, तिथं काय बातमी होती त्याच्याकडे लक्ष आहे, बेतक्याचा यात्रा उत्सव त्याच्याकडे लक्ष आहे. आणि आदमापुरामध्ये स्वर्ण पिंपळाखाली स्वर्गाच्या महाद्वारावरती जगाचा मालक ब्रह्मांड आदमापूर निवासी श्रीमंत बाळूमामा गुरुमाऊली कृष्णाथ ढोणे महाराज यांच्या अमृतवाणीमधून जगाची भविष्यवाणी करणार, ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आणि त्या पद्धतीने आपण चालायचं. येणारा काळ भयंकर परिस्थिती आहे. तुम्हा आम्हाला जागा आहे, मामाचं छत्र आहे, आईचं सावली आहे, त्याच्या खाली लपायला तुम्हा आम्हाला जागा आहे. मला माहितीये जगाची लोकसंख्या 8 अरब आहे महाराज, 8 अरब 800 कोटी, त्यातली फक्त 64 कोटी शिल्लक राहणार आहे. किती पर्सेंटेज शिल्लक राहण्याचा विचार करा आणि त्या 64 कोटीमध्ये कुणाकुणाचा नंबर लागल हाही विचार करा. 64 योगिनी आहेत, त्या 64 योगिनी आपापला संहार करायला, जगाचा संहार करायला, जगाचं परिवर्तन करायला निघालेले. स्वतः शनी महाराज सुद्धा निघालेले. मला सांगा, तुमच्या गावात घरामध्ये मुंग्या निघतात का माहिती? प्रमाण वाढले. पहिल्या मुंग्या एवढ्या होत्या का? आधी तुमच्या काळात होत्या का एवढ्या मुंग्या? पण आता प्रमाण वाढले. मुंग्या काय आहे? मुंग्या ही शनिदेवाची सैन आहे महाराज. त्याचं उलवून बघितलं ना, ही शनिदेवाची सैन आहे आणि ती सैना निघालेली आहे. त्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. म्हणून भाग्य आहे, आज मामासारखा देव भेटला, आईसारखी देव सत्यव माता भेटली. त्या बकऱ्याची सुंदर अशी सेवा करा, काही कमी करणार नाही देव तुम्हाला. जगाला सांभाळणारा माझा देव आहे, तुम्हाला का सांभाळणार नाही? फक्त त्याच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा, बास देव तुमची राखण करा. देव जर कुठं आहे ना, तर देव त्या शेळ्या मेंढ्यामध्ये देव आहे, त्याच्यामध्ये देव आहे. कारण देव ही शेळ्या मेंढ्यामध्ये साधी नाही, साक्षात मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा आहे. ते मुख्या साधू संतांना घेऊन देव फिरतोय. ज्या देवानं गोकुळामध्ये गायी राखल्या, तोच अक्कोळामध्ये अवतराला आला आणि बकरी राखायला लागलेला. आणि ती बकरी घेऊन आज तुमच्या गावाला सत्यवा माता आली, देव आला. याची सुंदर अशी सेवा करा, काही कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्या. आणि माझं वारंवार सांगणं असतं, दररोज संध्याकाळी येताना मामांच्या ठीक आहे 2-15 मिनिटं असतील त्यांच्यासाठी भाकर घेऊन येत जा. कारण तो भाकर आणलेला भाकर म्हणजे साक्षात मामासाठी आईसाठी आणलेला नैवेद्य. अरे कुठल्या रूपानं मामा बसेल आणि ती भाकर खाऊन जाईल, कुठल्या रूपानं पांडुरंग बसेल आणि ती भाकर खाऊन जाईल, कुठल्या रूपानं हल सिद्धनाथ मुळे महाराज बसतील आणि ती भाकर खाऊन जातील, कुठल्या रूपानं आदिशक्ती आदी माया आई सत्य व माता बसेल आणि तुम्ही आणलेली भाकर खाऊन जाईल. म्हणून माईन तुम्हाला विनंती आहे, रोज सकाळ संध्याकाळ भाकर पोचवायची. तिथं मेंढक आपल्या रानावनामध्ये घेऊन जा, त्यांना पाऊल आपल्या शेताला पाऊल लागू द्या. देव तुमच्या दारात येणार आहे, देव तुमच्या गावात आलाय, त्याला दारात घेऊन जा, त्याला घरात घेऊन जा. त्या मेंढी माऊलीच्या रोपानं देव तुमच्यापर्यंत येईल, तिथपर्यंत न्या, तिचं पाऊल त्या शेताला लागू द्या. त्या मेंढी माऊलीच्या नाकाखाली तुमच्या पाठीमागचा काळ तोडवला जाईल. काळावरती सत्ता चालवणारा एकमेव देव म्हणजे माझा. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं जीवनाचं
कष्ट सहन केलं, इतकं कष्ट सहन केलं. ऐका माझ्या माई दादांनो, अरे तुमचा आमचा परपंच सुखाचा व्हावा, तुमचा आमच्या परपंचाची काळजी घेता यावी म्हणून स्वतःच्या परपंचाची राख रांगोळी करणारा देव म्हणजे बाळूमामा आहे. आणि स्वतःच्या परपंचा वाऱ्यावरती सोडून निघून जाणारी आई म्हणजे सत्यवा माता आहे. उभा थकलेला परपंच इसकडून टाकला दोघांना, इसकडून टाकला परपंच आणि निघाले जगाचा परपंच करायला. स्वतःच पोटातलं 7 महिन्याचं मूल 1923 साली कृष्णाबाई शेवडकरांच्या रानामध्ये बाळेगोल कापशीला धरणीमाईच्या कुशीमध्ये गाडलं म्हणते. अपार यातना झाली माझ्या आईला, अपार यातना, खूप दुःख झालं. आक्रोश केला सत्यवा मातेनं, सांगत होती देवा नको ह्या अग्निपरीक्षा, मला आई होऊ द्या, माझं लेकरू मला बघू द्या. पण देव सांगायचा सत्य, अरे तू आणि म्या जर परपंच वाढवला तर जगाचा परपंच उघड्यावरती पडेल. सत्य, अरे तू आली आणि म्या आलो, परपंच करायला आलो नाही रे सत्य. सत्य, अरे जगाचा परपंच तुला मला राखायचा. सत्य, काय विचार करायला लागलीस तू, विचार सोड. सत्य, तुला ही अग्नि परीक्षा द्यावा लागेल. ते विनवणी सांगतोय सत्य मातेला, समजून सांगतोय सत्य, अरे तू माझी आधी शक्ती आधी माया आहेस, तू प्रत्येकाच्या ठाई वास्तव्याला आहेस. तू जिथं नाही तिथं काहीच नाही, तू माझ्यामध्ये आहेस, तू चराचरामध्ये वास्तव्य, तू शक्ती आहेस, तू शक्ती आहेस, तू कुठं नाही असं ठिकाण नाही. सत्य, सावर स्वतःला. आणि त्या सत्यवा मातेनं सांगितलं देवानं, सत्य, अरे जगाच्या परपंचासाठी तुला मला आपला परपंच वाऱ्यावरती सोडावा लागेल. आणि सोडला वाऱ्यावरती. त्या दिवसापासून ऐन द्वादशीच्या दिवशी पोटातला गर्भ खाली केला, खाली झाला, दिला लसली या भगवंतानं. आणि तिखटण्यावरती तो त्याला मातीमध्ये मूठ मातीली काढलं. पण देवाने एक वचन दिलं सत्यवा मातेला, सांगितलं सत्य, तू ज्या ज्या वेळेला मला मागशील नव त्या त्या वेळेला मी तुला तेवढ्या वर्षाचं मूल जिवंत करून दाखवलं. काय मोठा आशीर्वाद आहे. मी तेवढ्या वर्षाचं जिवंत तुझं मूल तुला मी जिवंत काढून दाखवेल. आणि त्या धरणीमाईच्या कुशीमध्ये भेटायला दिलं, सांभाळायला दिलं. आज जरी बाळेगोल कापशीला गेला, अमावस्या पौर्णिमेला ती जागा वर येते आणि पुन्हा खाली जाते. देव सांगायचा, कर्नाटक मध्ये जेव्हा बकरी घेऊन जायचा तेव्हा एक म्हातारा भेटला, देवाला म्हटला, हे म्हणला बाबा एवढं सगळं वाढवलं आणि तू गेल्यावरती काय रे म्हणला, तुला पोर नाही स्वर नाही, अरे असाच मला बाव्यासारखा मोकळा फिरतो, तू गेल्यावर काय रे म्हणला ह्याचं. हे म्हणला माझं पोर म्हणला मी धरणीमाईच्या कुशीमध्ये काढलं. अरे म्हणला काय मिळवलं. हे म्हणला मग काय तुझ्यात आहे का, सांगितलं जमतंय का तुला म्हणले जिवंत करून दाखवायला. म्हणला आत्ता जिवंत करून दाखवतो, पण मी जर माझं पोर जिवंत केलं तर जग दुनिया माझ्या पाठीमागं रांग लावल, म्हणून मी माझं पोर जिवंत करत नाही. पण धरणीमाईच्या कुशीमध्ये तेवढा त्याग केलेला देवाचं नाव बाळूमामा आहे. हा देव सहज नाही पण आहे. अजून सुद्धा देव रानोमाळ फिरतो तुमच्या आमच्या राखण करण्यासाठी. आत्मापुरात गेल्यानंतर चप्पल बघितली ना, अजून सुद्धा चप्पल दिसते देवाची. म्हणून सत्यवा माता आणि देव तुमच्या हिताला सुंदर अशी सेवा करा. सगळ्यांनी अन्नदान द्या, बकऱ्यांना चारा द्या. त्या मायमाऊलीला विनंती आहे, स्वयंपाक जेवण झालं, प्रसाद घेतला, त्या भांड्याला हात लागू द्या. ज्या भांड्यामध्ये आईचा आणि मामांचा प्रसाद तयार होतो ना त्याला हात लागू द्या. देव तिथंही, देव भक्तीमध्ये, देव सेवेमध्ये, देव कष्टामध्ये. तिथं अजिबात घाई करू नका, शांततेत घ्या. घाई करून जायचंय कुठं. आज घाई केली आणि उद्याचा अलाराम ह्या बाबानं नाही दिला, सकाळी नाही उठवलं तर काय मग काय गणित घ्यायचं. पण तो आपली काळजी घेतोय म्हणून दररोज वेळेच्या वेळेला उठवतोय. तो दररोज वेळेच्या वेळेला उठवतोय म्हणून तो आपली काळजी घेतोय ना. तुम्ही त्याच्या शेळ्या मेंढ्याची काळजी घ्या. तो ज्या दिवशी काळजी घेणं सोडून देईल, ज्या दिवशी सत्यवा माता काळजी घेणं सोडून देईल, त्या दिवशी तुम्ही आम्ही असू पण आपल्या समोर गर्दी असेल पण बघायला आपलं डोळं नसते, बघायला आपण डोळं उघडू शकणार नाही. तो काळजी घेतोय म्हणून आज तुम्ही आम्ही इथपर्यंत आहात. म्हणून तुम्ही शेळ्या मेंढ्याची काळजी घ्या. प्रसंग घडला, मामांची बकरी
होती आणि धन्वंती करत असताना या भगवंताची बकरी कागलच्या परिसरामध्ये जायची, मेटकेच्या परिसरामध्ये जायची. कागलच्या परिसरामध्ये सेनापती कापशीच्या जवळ बाळीकरे नावाचं गाव. बाळीकरे नावाच्या गावामध्ये जाधव कुटुंबामध्ये एक मुलगी जन्माला आली. नाव ठेवलं सखूबाई. जन्म काही काही बघा जसं अवताराचा प्रकार आहेत महाराज. आम्हाला गर्ग संहिता अवताराचा प्रकार 6 प्रकार सांगते. अंश आणि अंशातम अंश, बरोबर आहे की नाही? अंशांश किंवा अंशातम म्हणजे अंशामध्ये अंश दुसरा प्रकार आहे. मग कला आहे, आवेश आहे, पूर्ण आहे, परिपूर्ण प्रकार आहे. तर अंश म्हणजे तुम्ही आम्ही आहोत आणि तुमच्या आमच्यामध्ये एक विशेष कोणतरी असतो, तो अंशातला अंश असतो. लक्षात आलं का? जसं गावात सगळीच नागरिक आहेत, पण सरपंचाला गावाचा पहिला नागरिक का म्हणतात? तो सरपंच आहे, म्हणजे तो सगळ्या नागरिकांमध्ये पहिला आहे. बरोबर आहे की नाही? तसा अंशामध्ये अंश काय असतो की काही जणांना जन्मजातच काही गुण भगवंतानं दिलेला असते, इनबिल्ट असते. इनबिल्ट थोडक्यामध्ये तिच्या देवाचा अंश याच्यामध्ये असतो, आपल्यापेक्षा जास्त, थोडासा जास्त. म्हणून मग तो अंश रूपानं तिच्यामध्ये तो दैवी अंश पहिल्यापासून होता आणि ती जन्माला आली होती. पहिल्यापासून देवाचा छंद, पहिल्यापासून. बघा काही आता ही लहान लेकरं आहेत ना, ह्यांना लहानपणापासून देवाचा छंद आहे. मग ही इतर लेकरांपेक्षा वेगळी आहे. बरोबर आहे की नाही मला? इतर लेकरांपेक्षा वेगळी आहे, कारण ही अंशामध्ये अंश आहे. आणि मग ती लहानाची मोठी होत गेली. त्याच गावामध्ये कुर्णींच्या घरामध्ये तिला दिली. पुंडलिक कुर्णींबरोबर लग्न. आणि त्या पुंडलिक कुर्णींची जी आई होती, त्या आईच्या अंगामध्ये 7 आसरा येत होते. ही बिचारीचं लग्न करून आली, सासूच्या अंगामध्ये 7 आसरा येतात. आता सासू थकली होती, वय झालं होतं, आणि हिने सांगितलं, बाई हे सगळं तुझ्याकडे घे. आणि त्या 7 आसरा तीच वाट बघत होत्या. त्या 7 आसराचा संचार त्या सखूबाईला यायला लागला. असताना ती पुण्यमान आहे, असताना पवित्र आहे, असताना ती अंशरूपी आहे. आणि कालांतराने 1-2 वर्ष गेली आणि वेताळ बाबा, तुमचे आहेत का वेताळ बाबा? वेताळ बाबा आहेत का? आहे ना? ही सगळीकडे असते वेताळ बाबा. आता वेताळ काय असतं सांगायला वेळ लागते. त्या वेताळ बाबांनी पकडला आणि वेताळाचाही संचार तिला यायला लागला, पण त्रास व्हायला लागला. तिला हे सगळं नको वाटायला लागलं. घरघरच्या कटकटी वाढल्या, पोटी मूळ बाळ नाही, कटकटी वाढल्या, घरामध्ये वाद वाढायला लागले. पुंडलिक मामा कधी मारायचे, कधी हानमार व्हायची, भांडणं व्हायची, वैताग यायला लागला सगळ्या गोष्टीचा. आणि मग मामा हिने पाहिला होता, मामाचं भक्ती पाहिली होती. मग म्हणायचे, देवा मला ह्यातून मोकळं करा, मला असलं काही नको. आणि मग शेवट नविलाज झाला आणि ह्या माईनं मेतक आणि हलशीरनाथाची वारी सुरू केली. पायी अनुवानी अमावस्या पौर्णिमेला हलशीरनाथाला मेतक्याला जायचं आणि माघारायचं. कशासाठी? की माझं हे सगळं निघून जाते, मला मोकळी होती, मला परपंच करायचं. अरे वर्ष गेली, 2 वर्ष गेली, हा म्हणता वर्ष गेली, शेवट झाला नाही. आणि एक वेळ जैन्या नावाच्या गावामध्ये मामा बकरी घेऊन आला. काळूबाईच्या मंदिरापाशी मामांची बकरी जाता. काळूबाईला कोण जाते? हातवर काळ काळूबाई जाणार नका समोर राहू द्या. त्या काळूबाईच्या मंदिरापाशी मामांचा तंबू पडलेला आहे. आणि बातमी आली की काळूबाई, तिची जी ननद होती जानकीबाई, त्याच गावात दिलेली बातमी आली की मामा आला. सासू सुना दोघी मामाला भेटायला गेलेले आहे. थोडं धावतो घेऊया आपण, जास्त विस्तृत करायला वेळ आपल्यापाशी कमी. आणि भेटायला गेल्यानंतर सासूबाईनं दर्शन घेतलं. सगळी पाया पडतात आणि सासूबाईनं बघितलं की अशी तुंबल्यासारखीच उभी राहिली. आता खाती का काय मामाला? अशीच उभी राहिली, डोळं मोठं केलेलं. आणि सासू अशी कोणते पुरे पाया पड की तुझ्या देवाची, तो देव आहे ना, अशी हात शिसकायची. वेळ गेला, मामाच्या लक्षात आलं होतं सगळं काय प्रकार चाललेला आहे. सगळ्याच झाल्यावर मामा म्हणला, वैर म्हणला बाजूला, मी फक्त म्हणला या पोरीकडे. आणि मग मामाने तिच्याकडे बघितलं आणि मामा बोलू लागला. आता असा भंडारा घेतला ना, अंगावरती टाकल्याबरोबर अंगातला वेताळ जागा झाला. म्हणून मी मग म्हणलं ना, मला घुमायला लागलं का, ह्याच्यावरती भाष्य करणं ही चुकीची पद्धत आहे. करू नये भाष्य. आपल्याला जेवढं जमताना तेवढंच करावं. कोणाच्या अंगात येतं कसं येतं ह्याच्याविषयी बोलू नये. देव कुठल्या रूपाने येऊ शकतो, देव कुठल्या रूपाने येऊ शकतो, नसते बिलामत नको आपल्याकडे, नाही.
आणि तसा टाकल्याबरोबर अंगातला व्यथा जागा झाला आणि मग मामाचं दोघांचं बोलणं झालं आणि मामानं भडा 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 शिव हसडला. ए म्हणलं सुकाळीच्या गार रांडच्या लय वाटार डोळं करून बघायला लागलाच नव कोण आहे सर तो. त्यावर तो बोलायला लागला. हे म्हणला अरे माझ्या हित आलं ना, ही जागा माझी हाय, हा इलाका माझा, ह्यो तळ माझा आहे नव, तू माझ्या हित आलायस नव. कार पर तू मला डोळं दाखवायला लागलास नव. होय म्हणला मी दाखवील नाही तर काय करल, मी माझ्या मर्जीचा मालिक आहे. ती व्यथा मामावर भांडायला लागला. हे दोघांची भांडणं झाली. लोक बघायला लागली हा काय प्रकार घडतोय. त्यावेळेला देवाने सांगितलं, हे म्हणला तू जर माझ्या बराबरीचा हाय नव तर ते मला सिद्ध करून दाखवायला लागल. मी तुला एक काम देतो, तेवढं काम जर केलंच नव तर मग मी मानल तू माझ्या बरोबरीचा हाय. तसा ती व्यथा तयार झाला. होय म्हणला मी करून दाखवतो. आणि मग सांगितलं त्या मंदिरासमोर अशी लांब शिळा पडली होती, दगड पडला होता लांब. पहिल्या गोट्या असायच्या बघा, अजून काही मंदिरासमोर आहेत. तिथे अशी लांब शिळा पडलेली होती, 5 फूट लांबीची शिळा, भयंकर वजन आहे. एका 2-4 माणसाला हलत नसायची. आणि सांगितलं, हे म्हणला तू हाईस ना इथं, ही शिळा उचल, हा दगड उचल आणि मी सांगतो तिथं नेऊन टाक. गेली ती सखूबाई गेली आणि सहज उचलावा दगड उचला खांद्यावर घेतला. सगळी बघायला लागली, त्या बाईनं दगड उचलावा. सगळी अबाक होत होती आणि सांगितलं जा म्हणला निघून टाक. तडा 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 चालायला लागली. तसा देवाला आवाज 100-20-25 पावलं गेल्यावर आवाज दिला. होय थांब रे म्हणला तिथं आणि टाक तिथं. तिथं टाकला आणि तसंच जवळ आला. जवळ आल्याबरोबर मामानं तो व्यथा बाहेर काढला आणि स्वतःच्या काठीनं तिथंच गाडला. या कलियुगामध्ये काळ्या शक्तीवरती मात करणारा एकमेव देव म्हणजे बाळूमामा. ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही. एकतर त्या काळ्या शक्तीच्या नादी लागूच नका. मी वारंवार सांगतो, दुसऱ्यासाठी खड्डा खोदायला अगोदर आपल्याला उतरावं लागतं. आणि या कोरोनापेक्षा जी महाभयंकर रोगाची लाट येणार आहे ना, त्यात पहिल्या त्यांचाच नंबर आहे. पहिला खराडा त्यांच्यावर फिरणार आहे. मी जागा करतो, मी खरं आहे की सांगतो. महाराज मंडळी काळूबाईला बघितलं, अहो झाडं वाकली त्या बाहुल्याने फोटोनी. माणसाच्या फोटोला खेळ ठोकावत माणसानं. कुठल्या दिशेनं चाललो आपण काय परमार्थ काय भक्ती करतो आणि कशासाठी करतो. घरातलं देवाला उचला आणि चंद्रबागेला स्वाद करून टाक. त्या देवाऱ्यात देव राहणारच नाही, उपयोगच नाही हो. जर काळोबाला जाऊन आपण जर हे करत असेल, विविध देवाला जाऊन जर अशा गोष्टी करत असेल तर खूप वाईट मार्गाने चाललेलो आहोत आणि ह्याला दणका 100% भेटणार. चुकी नाही. माझ्या देवानं सांगितलं की तर नीती धर्मानं वागसिला तर काय बी कमी पडू देणार नाही. इथं सत्यानं वागसिला तर त्या दिवशी सुखानं खासिला. इथं करशिला चाकरी तर खासीला भाकरी. इथं करशिला सेवा तर खासेला मेवा. सत्यानं वागा. आणि ती मोकळा झाला. देवानं तो काढला, काठीनं तिथं गाडून टाकला, त्याला मोकळं केलं. आणि मग देवानं सांगितलं, ए पोरे तू माझी लेकीसारखी आहेस. आजपासून जिथं जिथं बाळू धनगराच्या नावानं शिजवलं जाईल तिथं तिथं पहिलं मुठभर तुझ्या नावानं उजव्या बाजूला काढून ठेवलं जाईल. आशीर्वाद दिला. आणि त्या दिवसापासून लेख मानली तिला, लेख मानली तिला. आणि मग मामा आला रे आला, बकरी आली रे आली. आणि मग घरातलं सगळी परिस्थिती, खायला अन्न नाही, हे सगळं आवरायचं. आणि घरातलं काही चटणी भाकर असेल ती मामाला घेऊन जायची. काय असं पुढं मुलं बाळ होत नव्हती. देव ही म्हणायची, देवा कधी पोट पाणी पिकवणार आहे देवा, अरे आशीर्वाद दे देवा. लोक नावं ठेवते. ती देव म्हणायचा, हे पोरे तुझ्याच्यानं परपंच होणार नाही, सोडून दे. हे म्हणली मामा अरे तुझी लेख आहे ना, मी हा परपंच सोडायला परपंच उभा केला नाही. दोघांची सारखी भांडणं व्हायची. एक दिवस वैतागली, देवा तुझी लेख म्हणतो लेखेला असा ऐकायला लावतो. का रे म्हणली देवा, अजून माझ्या पोट पाणी पिकलं नाही का असं लावलंयस माझं. त्यावेळेस जेव्हा सांगितलं, हे म्हणलं पोरे अरे तुझं खायचं माग झालं या, तुला परपंच होणार नाही, नका करू दे. म्हणली काय बी हो दे, मी तुला परपंच करून दाखवील. तसं म्हणलं देव म्हणलं, हे म्हणलं पोरे जा म्हणलं, दिली तुला 12 पोरं. तेव्हा आशीर्वाद देवाचा, मामाचा आशीर्वाद. 12 पोरं दिली म्हणलं तुला, दिली म्हणलं तुला मुलं 12. हे म्हणली देवा काय म्हणावं तुला, आधीच म्हणतोय खायला अन्न नाही मिळणार आणि 12 लेकरांना कुठलं घालू रे जेवायला. ए म्हणलं पोरे आता दिली नव तुला 12 पोरं बाळ.
पण म्हणला बाळू धनगराच्या मुखातून निघालेला सबूत आणि पुढं पडलेलं पाऊल कधीही माघारी घेत नसतो या. म्हणला पोरे, दिली तुला 12 मुलं बाळ, पण त्यातली 7 मरतील आणि 5 जगतील. परत आशीर्वाद फिरवला. 7 जगणार आणि 7 मरणार आणि 5 जगणार. होय म्हणले, असू दे. पुढे जाऊन मुलं झाली. पहिला मुलगा झाला, दुसरा मुलगा झाला, 3 मुलं झाली. काही मरत गेली, काही जगत गेली. 2 मुलं 3 मुली झाल्या. पहिल्याचं नाव ठेवलं ज्ञानबा, दुसऱ्याचं नाव ठेवलं जानबा. त्याला धोणीबा म्हणायची. आणि लहानाची मोठा परपंच वाढायला लागला. खायला अन्न नाही, उपासमारी व्हायला लागली. राबायचं. नवरा बायकोची भांडं भयंकर व्हायला लागली. काय करावं. शेवट देवाला एक दिवस देवाला विनवणी केली. देवा, कार म्हणले असं हे म्हणले, अरे लय हाल होते ती. मग ती ज्ञानबा नावाचं पोरगं कामाला जात होतं. 5 रुपये पगार होता त्यावेळेला. पगार झाला होता. 2 रुपयाच्या जीन्स आणल्या आणि मामासाठी खाणे आंबील बनवून घेतलं. 2 रुपयाचं सामान भरून ठेवलं होतं घरामध्ये. आणि सगळं साहित्य भरून ठेवल्यावरती 3 रुपयाचं शिल्लक ठेवलं. परत देवाला लागले हातलं जाणू, परपंचामध्ये उपाशी राहू पण देवाला पोटभर देऊ. आणि घेऊन आली. बसली सगळी लेकरं बरोबर होती. विचारलं, हे पोरे काय आणलं सांग. देवा कन्या आंबील आणलं या. होय म्हणला, ठेव तिथं. आणि त्या ज्ञानबाला देवानं पुढं बोलावलं. देव म्हणतो, पोरा किती पैक आहेत रे खिशात. पोरानं खिशात हात घातला. बड्डी होती तसली, हातात काढलं. काढायचं. देव म्हणला, तुझ्याकडचं 3 रुपये मला दे. काढलं, 3 रुपये दिलं देवाला. सर्वस्व दिल्यासारखं होतं. 3 रुपये दिलं देवानं. 3 रुपये घेतलं. स्वतःच्या खिशात हात घातला. 2 रुपये काढलं. 5 रुपये झालं. त्याचं 3 आणि ह्याचं देवाचं 2, 5 रुपये झालं. आणि देवानं 5 रुपये झाल्यावर देवानं दिलं, त्याच्या हातामध्ये दिलं. म्हणला पोरा, आई अशी समोर बसलेली 3 लेकरं अशी आहेत, अंगाची फटकी कपडे. हे घे म्हणला, तुझं 3 रुपये आणि माझं 2 रुपये, 5 रुपये झालं बघ. अरे ज्या वेळेला तू सरकारी नोकर होशील ना व, त्या वेळेला माझं मला माघारी दे. आईच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या. देवा, माझ्या लेकराला सरकारी नोकर करणार तू. बय ना म्हणला, काय बी काळजी करू नको. आईला डोळ्यातनं धारा लागल्या होत्या. माझा लेक सरकारी नोकर होणार. तेव्हा लाख मला तो आशीर्वाद दिला. म्हणलं पोरे सखे, अरे एक पोरगा सरकारी नोकर करतो आणि एक पोरगा माझ्यापाशी ठेवून घेतो. एका पोराला माझं काम देतो आणि एका पोराला सरकारचं काम देतो. बघ म्हणलं, मग म्हणले देवा असू दे. अरे एक सरकारी नोकर होईल आणि एक तुझ्या पशी राहिला ते सुखी राहील. म्हणून ज्ञानबा नावाच्या पोराला सरकारी नोकरी दिली आणि धोंडीबा नावाच्या पोराला त्याचं काम दिलं. आज सुद्धा बाळीकडे गावामध्ये धोंडीबा मामा जिवंत आहेत आणि आज सुद्धा मामाचंच काम करतात. तिथं मंदिर आहे, तिथं मामांच्या भक्तांचं येणारं काम ते करत राहतात. देवानं दिलेलं काम. आणि मग पुढं पाठीमाग ही ज्ञानबा विचारत आहे, होय आहे तुझ्या भावानं तर सांगितलं मी सरकारी नोकर कधी होणार आहे, कधी होणार. म्हणली माझ्या देवाचं माझ्या भावाचं सबूत खोटा होत नाही. आणि काम चालू होतं. कामामध्ये बोलावून आलं की दुसऱ्या शहराच्या ठिकाणी कामाला जायचंय म्हणून गडिंगलाच्या पलीकडच्या भागात कामाला गेली. तिथं पैसा चांगला मिळत होता म्हणून तिथं कामाला जात होती. आणि तिथं गेल्यावर बेळगाववरून मिलिटरीची लोक आली आणि एवढी 5-50 लोक कामं करत होती बघा. पहिल्या नाला बिंडिकीच्या कामात चालायच्या हे माणसं कामं करत होती. त्यातल्या फक्त ज्ञानबाला घोडा बघितलं, त्यांना आवडला पोरगा, त्याला बोलून घेतलं. म्हणला आमच्या बरी येशील का. त्याने विचारलं काय करावं लागेल. म्हणला काम करावं लागेल. काय मिळणार. म्हणला पोटभर जेवण, खायला राहायला मिळेल आणि पैका पण मिळेल. म्हणला येतो की काय काम. म्हणला पलटणीत भरती व्हायचंय. आणि मग सगळं जे काय खोरव घालायला दिलं तिथं सांगितलं माझ्या आईला निरोप द्या की तुझ्या भावानं दिलेला सबूत खरा झाला. मी सरकारी नोकर झालो, मी पलटणीत भरती झालो. एकच पोरग. तिकडं आईचं राबणं चालू आहे. आणि मग एक दिवस नवरा बायकोची लय भांडणं झाली. अपार भांडणं. पुंडलिक मामाला हे असलं काही आवडत नसायचं. की दिवस पण हे सगळं नको वाटायचं. काय म्हणले आला की जाती त्या देवाकडे बकऱ्याकडे हे करते, तिकडं जाती परपंचाकडे लक्ष नाही. लय भांडणं व्हायची. आणि एक दिवस इतकी भांडणं झाली. हे मामीला लय मागलं. पुंडलिक मामानं लय मागलं. हातामध्ये आसूड होता खांद्यावरती. त्या आसूडानं मारता माईनं डोळ्यावरती वाढी लागली. आणि वाढी लागली डोळ्यातलं बुबुळ बाहेर पडली. रक्तबंबाळ झाली आणि मोठ्यानं बोंबलाय लागली. मामा, माझ्या देवा, माझ्या भावा, येऊन जाणे आता जगायचं नाही. तेव्हा
आणि डोळ्यातनं रक्त व्हायला लागलं. तडफडती तडपती तडपती तडफडायला लागली. आणि ती बातमी जवळ जैनाल मधल्या गावातील जानकीबाईला कळली. ती पळत आली. हा पुंडलिक मामा कोणाची तरी बैलगाडी आणून आता दवाखान्यात न्यायचं गडिंग्लजला म्हणून गेले होते. तोपर्यंत ती आली. मोठ्यानं थया थया नाचत होती. अंगात वेदना येत होत्या. रक्त गळत होत. असा बोळा लावला होता. डोळा असा पुढं पडला होता. अपार दुःख झालं. अपार दुःख झालं. आणि एका डोळ्यात अश्रू येत होते. सांगत होती देवा तू सांगितलं होतंस रे देवा परपंच सोपा नव्हतं. नगर मला हा परपंच सोडून देती देवा सोडून देती घेऊन जा रे ना. माझ्याच्याने परपंच आता रेटणं होत नाही रे देवा बोलत होती. ती जास्ती तयारी तिने बघितलं. डोळा पडला. तिने उच्चारला बोबळ आणि फेकून दिलं उकरण्यामध्ये. देवाच्या नावानं बोलत होती ओरडत होती. त्याच वेळेला माझा देव तिथं उभा आहे. बाहेर आला. बाहेरला आवाज दिला. ए पोरे नग बुबलूस मी तुला सांगितलं होतं नव परपंच एवढा सल्पा नव. देव आतमध्ये आला. रक्त भंगार झालेलं सगळं. विचारलं कुठे की बुबुल. सांगितलं उकरण्यात फेकून दिलं. जा म्हणलं रांडची घेऊन ये. ती जानकीबाई दिली घेऊन आली. स्वतःच्या हातावर बुबुळ घेतलं महाराज. त्याची घाण माझ्या देवानं साईडला काढली. हे माहीत त्या जगाच्या मालकानं त्या सखूबाईच्या डोक्यावरती हात ठेवला. ते बुबुळ घेतलं. सांगितलं काढ तुझा गोळा बाजूला. जगाच्या मालकानं ब्रह्मांड न्याळलं आणि खा डाळ दिशी बुबुळ त्या डोळ्यामध्ये बसवलं. मूठ स्वतःची दाबली. स्वतःच्या हातानं भंडारा घेतला त्या डोळ्यावरती दाबला. देवा मेले देवा तेव्हा नगर वाचत होता. इथून जा रे देवा तुझ्या लिखीत आपण भेटायचं ना जेव्हा लय त्रास होतो. गप ग म्हणला सुकाळीचे. ज्या वेळेला सांगितलं त्या वेळेला कळलं नाही नव तुला. आता गप गुमान सहन कर. क्षणभर थांबलं आणि देवानं हात बाहेर काढला. म्हणा त्या कलियुगातला सगळ्यात मोठा डॉक्टर माझा देव आहे. माझा मामा आहे. जसा डोळा होता ना तसा डोळा त्या डोळ्याने दिसायला लागलं. रक्त कुठच्या कुठं निघून गेलं. वेदना कुठच्या कुठं निघून गेल्या आणि तिला पहिल्यासारखं दिसायला लागलं. माझा देव निघून गेला. आनंदानं प्रपंच केला. आनंदानं प्रपंच चालला. 1966 ला देवानं समाधी घेतली. रानामध्ये काम करत होती. कळलं माझा भाव गेला. समाधी घेतली. संजीवन समाधी घेतली. भाऊ गडा 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 लोळली. गडा गडा लोळली. देवानं सांगितलं होतं ज्या वेळेला माझ्या बहिणीची मूठ पडल त्यावेळेला माझी समाधी केली. तिथं पुसली. येणाऱ्या बाईंच्या ओट्यामध्ये मूठ टाकत होती. तेव्हा तिच्या ओट्यामध्ये भांडाऱ्याची मूठ पडली. तेव्हा ओट्यात भंडारा भरला. तेव्हा कळलं तिची बहीण देवाची बहीण आणली. देवाला समाधी दिली. 66 ला समाधी झाली. मैदानांनो हा म्हणता म्हणता दिवसापाठी मागून दिवस गेले. साल 1972 ला भारत पाकिस्तानचं युद्ध लागलं. इतकं भयंकर युद्ध लागलं. इतकं भयंकर युद्ध लागलं. आणि हा ज्ञानबा पुंडलिक कुर्णे आमच्या सखू मामींचा मुलगा मोठा मुलगा जम्मू काश्मीरमध्ये होता. जम्मू काश्मीरमध्ये इतकी भयान लढाई झाली. इतकी भयान लढाई झाली. आईच्या हृदयामध्ये सर्व झालं. माझं लिकरू सीमेवरती कसं असेल. आणि त्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला चकमक झाली होती. आणि पुंडलिक कुर्ण्यांच्या पुढं बॉम्ब फुटला होता. अंगाला सगळ्या गोळ्या लागल्या होत्या. छरं लागलं होतं. आणि 2 छरं गोळ्यात गेलं होतं. आंधळ झालं होतं. तिकडं आईच्या जीवाची घालमेल आईला सांगावं लागत नाही. आईला सांगावं लागत नाही माझं लेकरू काय करतंय. आईच्या जीवाची घालमेल घरात ये बाहेर जा. पोराला विचार पोराचं काय आहे का निरोपात नाही का. कुणालाच काही नाही. श्रीनगरच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. महाराज आईला गोड घास गोड लागत नव्हता. गाई माझ्या लेकराचं माझ्या ज्ञानबाचं बातमी आली नाही. युद्ध चालू झालं कसा असं माझा. आणि मामाला सांगायचे हे माझ्या भावा माझ्या पोराची राखण कर देवा. हे निरोप नाही बातमी नाही. सगळं अंगातलं छरं काढलं. व्यवस्थित झालं. आणि डॉक्टरने सांगितलं की तुमचं दोन्ही डोळं गेलं. तुम्हाला दिसणार नाही. सगळं संपलं होतं डोळ्यातून. सांगितलं माझ्या आईला एक तार न्या. माझ्या आईला सांगा माझी आई काळजी करत असेल. आईला निरोप द्या माझी आई काळजी करत असेल. आणि मग पहिल्या तारा यायच्या पहिले फोन नव्हते मला काही नव्हतं. 72 सांगितलं आई मी ठीक आहे. मी युद्धामध्ये मला बॉम्बचं तुकडं लागलं आहे.
आणि आई तुझ्या भावानं मला वाचवलं पण माझं डोळं गेलं आई. तुझ्या भावाला सांग, तुझ्या मामाला सांग, देवाला सांग, आज्याला सांग, माझं डोळं येऊ दे. मला तुझी बकरी राखायच्या आत मला तुला डोळं भरून पाहिजे. मला डोळंच नाही आलं तर आत्मापूरला जाऊन त्या देवाला मी कसं बघू, तुझ्या भावाला कसं बघू गाई. तार आईच्या हातामध्ये पडली बहिणीनं. आईला ती वाचून दाखवली गोष्ट म्हणजे असं असं झालंय. आईला दुःख झालं. काय लागली आई, माझ्या लेकराचं डोळं गेलं. त्या दिवशी ती आईनं भावाला देवार आहे त्यांच्या इथं, तिथं थोडंसं मंदिर आहे, तिथं गेली आणि खर्चावर सांगितलं, हे म्हणजे देवा तू माझा भाव आहे नव, अरे तू लय मोठा देव आहे, मी बघितलंय. माझ्या लेकराला जर डोळं नाही आलं तर मी तलावात पाण्यात जाऊन बसणार आणि ज्या दिवशी डोळे येतील त्या दिवशीच बाहेर येणार नाही. तर तिथं जलसमाधी मी बाहेर येणार नाही. आई आमच्याकडे नाहीनं सांगितलं देवाला, नाही मी बाहेर येणार. देवाला सांगितलं. त्याच्या गावात एक तळ आहे, त्या तलावात जाऊन बसली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेलं आणि 4थ्या दिवशी पुन्हा तार आली आणि आईला सांगितलं. त्या तारामध्ये लिहिलं होतं, आई माझं डोळं व्यवस्थित आहे, मला सगळं दिसतंय. 2-4 महिन्यानं युद्ध कमी झालं, 73 झालं, युद्ध कमी झालं, त्यांना घरी पाठवलं. घरी आल्यावर आईनं डोळे भरून बघितलं, तोंडावून हात फिरवलं, माझं लेकरू आलं, माझा मेहबा आला, माझा मेहबा आला. आणि आईची ती पोरा कसं तुझं डोळं आलं तेव्हा सांगू लागला, आहे अगं मी तुला तार पाठवली. त्याच्यानंतर 2-3 दिवसानं त्या रात्रीचं झोपलो होतो, मला काय बी दिसत नव्हतं, पण डोळ्यावर पट्टी बांधली होती. आणि रात्रीचं मामा आलं, मामानं माझ्या डोक्यावरनं हात फिरवला आणि सांगितलं, पोरा अरे मी आलोय, मला बघायचंय नवं तुला, उठ की म्हणला, डोळं उघड. आणि आहे मी उठलो आणि पट्टी काढली तर आहे मला डोळ्यातनं दिसत होतं. आई माझ्या तोंडावरून माझ्या डोक्यावरून देवानं हात फिरवला आणि डोळं पुन्हा दाखलं बघितलं तर परत मामा मला दिसलंच नाही गाय. पण तुझ्या भावानं येऊन मला डोळं दिलं, बघायला येऊन डोळं दिलं. जर 72ला 66ला समाधी घेणारा देव 72ला भेट देतो, 75ला कोल्हापूरमध्ये भिकाजी पाटलाला भेट देतो, 97ला जाऊन मामा बापूसाहेब मगदुमांना भेटतो, 2005 मध्ये मध्य प्रदेश मधल्या जजला बोलवतो. माझा देव गेला नाही, माझ्या देवानं संजीवन समाधी घेतली, तुमच्या आमच्यासाठी घेतली. संध्या देवा बकऱ्यामध्ये देव आहे, बकऱ्याची सुंदर अशी सेवा करा. जगाचा मालक तुम्हाला कधीच मोकळं सोडणार नाही. सुंदर अशी भक्ती तुम्ही करता, सुंदर परंपरा भक्तीची आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांची सेवा होती. तुम्हाला सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. अशीच भक्ती चालू करा, ठेवा, कारण या कलियुगामध्ये पिवळ्या भस्माचा महिमा वाढत जाणार आणि पिवळा भस्माच तुम्हाला आम्हाला रक्षण करणार आहे. हा भंडार म्हणजे साक्षात 56 रोगावरचा औषध आहे. माझा देव सांगतो, अरे जो मला हाय म्हणत नव्हतं त्याला मी हाय, जो मला नाही म्हणत नव्हतं त्याला मी कधीच नाही. देवाची भक्ती करा, आई सत्यवमातेची भक्ती करा, आदमापूरला जा, मेटक्याला जा, सत्यवमातेचा दरबार बघा, आदमापूरला धरणी मायवरचा स्वर्ग बघा, मेटक्याचं मंदिर बघा. काय भव्य दिव्यता आहे, इतकी प्रसन्नता आहे, येऊशी वाटत नाही माझा, इतकी सुंदर प्रसन्नता आहे. जीवनात येऊन त्या भूमीला भेट द्या आणि तो अनुभव घ्या, अशी सर्वांना विनंती करतो. बराच वेळ झालेला आहे, 9:05 वर. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणाला साष्टांगाचा दंडवत आहे. सगळ्या महाराज मंडळी तुमच्या चरणाला साष्टांगाचा दंडवत आहे. पुण्यत्वाकडे जाण्यापूर्वी आपण श्रद्धांजली अर्पण करूया. सर्वांना माहिती, सर्वांना ज्ञात आहे. सर्वांनी उभं राहा, सर्वांनी उभं राहायचं, कोणी बोलायचं नाही. बोल नका, उभं राहा. मी आप म्हणलं की सर्वांनी शांत डोळे झाकायच्यात. हरिओम म्हटलं सर्व डोळे उघडायचे. सर्वांना ज्ञात आहे 28 तारखेला सकाळी आपणा सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांना महाराष्ट्राचा दादा म्हणतात, अजित दादा,
त्यांचं अपघाती निधन झालं. सगळ्या सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा हळहळ वाटली. जीवाला चुरका लागून जाणारी अशी घटना घडली. त्यांना आपण जगाच्या मालकाच्या समोर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. हरि ओम जय बोलो. ऐसा नेता होणे नाही असं. मामांच्या नक्कीच यात्रा फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे. तारीख तुम्हाला लक्षामध्ये येईलच. सत्यमातेची यात्रा फेब्रुवारी महिन्यात 28 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी दरम्यान यात्रा सुरू होणार आहे. बसा बसा खाली बसा पटकन खाली बसा बसा पटकन खाली. त्या यात्रेला सर्वांनी हजेरी लावा. मामांची यात्रा मागच्या 15 मार्च पासून काहीतरी सुरू होती. त्याही यात्रेला सर्वांनी हजेरी लावा. मामांचा विषय सत्यमातेच्या विषयी विविध माहिती पाहिजे असेल तर मेजर वासुंडेकर हा इंस्टाग्रामचा आयडी आहे. मेजर वासुंडेकर या इंस्टाग्राम आयडी वरती मामांच्या विषयी खूप माहिती मी टाकत असतो. मामांची पूजा कशी असावी, मामांची उपास कसा असावा, काय सेवा असावी या गोष्टी माहिती देत असतो. तर मेजर वासुंडेकर या इंस्टा आयडीला फॉलो करा. सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा माझ्या मामांच्या चरणावरती अर्पण करतो. आई सत्यमातेच्या चरणावरती अर्पण करतो. अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. माझा देव कोणाच्या अंगात येत नाही, माझी आई कोणाच्या अंगात येत नाही, कोणाचं भविष्य सांगत फिरत नाही. अंधश्रद्धेला आळा घाला. देव पाहिजे असेल, सत्यमाता पाहिजे असेल तर या बकऱ्यामध्येच आहे. या बकऱ्यांची सेवा करा. देव तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. या मेंढी माऊलीची काळजी घ्या. देव तुमची काळजी घेईल. त्याच्या नादी लागू नका. मामांच्या नावावरती भयंकर लोक अंधश्रद्धापासून पैसे कमवायला लागलेले आहेत. त्याच्यापासून सावध राहा एवढी सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा माझ्या भगवंताच्या चरणावरती अर्पण, परमात्म्याच्या चरणावरती, तुम्हा सगळ्यांच्या चरणावरती अर्पण करतो. तेवी मी जे जे बोलिले ते प्रभू तुमचे शिकविले. मनोनी अवधारी जे आपुले आपण देवा विठ्ठल. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.